विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचं रूप देणारा विठ्ठल रुक्मिणी मंदिर आराखडा जो आहे तो 73 कोटीच्या आराखड्याचं जोरदार काम सुरू झालेलं आहे। संपूर्ण विठ्ठल मंदिराला जे दगडी फ्लोरिंग बसवायचं आहे, जे पूर्वी होतं त्या पद्धतीचं फ्लोरिंग बसवायचं काम इथं मंदिर समितीच्या एका जागेत सुरू आहे। इथं मोठ्या प्रमाणात दगड आणण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर प्रक्रिया करून त्या पद्धतीनं फ्लोरिंग तयार करायचं काम चालू आहे। आपल्यासोबत हे काम जे करतायत ते आहेत। मला सांगा, हे दगडी फ्लोरिंग जे करायचं आहे हे दगड कुठनं आणलेलं आहे? हे दगड देगलूरवरून आणलेलं आहे। देगलूरवरून पूर्ण काळा पाषाण आहे, पुरा काळा पाषाण। आता किती बाय कितीचं हे करायचं? हे 1.5 बाय 2चं दगड आहे। 1.5 बाय 2चं। मग मोठा दगड कट करून घेताय? मोठा दगड एकात 2 करून कट करून लावतो आम्ही। बरं, आता ह्याला जी टाचे मारायची काम चालू आहे ते काय आहे? ते मशीन मध्ये टाचे आहे, ते घसरून पडू नये म्हणून ते टाचे मारायचे। आता या सगळ्या विठ्ठल मंदिराला हेच सगळ्या पण जेवढं देवस्थान आहे तेवढ्यामध्ये हेच काम आहे। पूर्ण तर अशा रीतीनं या दगडाला टाचे मारायचं काम चालू आहे आणि 1.5 बाय 2च्या आकारात हे दगड कट केले जाणार आहेत आणि त्या पद्धतीनं हे संपूर्ण फ्लोरिंग हे संपूर्ण दगडी फ्लोरिंग इथं केलं जाणार आहे। हे जे प्लेन दगडी आरखंडातनं काढलेल्या काळा पाषाणातून त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं टाचे मारण्यात येत आहेत आणि टाचे मारल्यानंतर 1.5 बाय 2 साईजचं फ्लोरिंग तयार केलं जातं आहे आणि हे फ्लोरिंग संपूर्ण विठ्ठल मंदिराला बसवलं जातं आहे। मोठ्या प्रमाणात कामगार इथं आलेले आहेत। दगडाचाही मोठा साठा इथं आपण पाहू शकतो आणि ज्या पद्धतीनं हे दगड आलेले त्या पद्धतीनं जसे फ्लोरिंग तयार होईल त्या पद्धतीनं हे फ्लोरिंग विठ्ठल मंदिरात बसवले जाणार आहेत आणि यापुढं पूर्वी जसं विठ्ठल मंदिरात दगडी फ्लोरिंग होतं त्या पद्धतीचं दगडी फ्लोरिंग इथं केलं जाणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।